तर हे कांदळवन आहे. आता 7 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही तिघजण या कांदळवनात आहोत मासेमारी करायला आलेलो. आणि हे दोन्ही दादा होडी सेट करतायत आपली. हा सिग्नल तर आता आम्ही निघालेलो आहोत इकडे मासेमारीसाठी. प्रशांत दादा, पप्पू दादा आणि मी तिघजण आता निघालेलो आहोत. तर माझ्याजवळ हा सिग्नल दिलेला आहे लोकांनी ठेवायला. चला आता डायरेक्ट खाली नदीवरती भेटू. आम्ही आता पोचलेलो आहोत या खाडीवरती. आता 7 वाजलेले आहेत. पप्पू दादा इकडे वल्ली आणायला गेला आहे बागेमध्ये आणि आता आम्ही दोघं पुढे चाललेलो आहोत. आणि आता आम्ही होडीवरती पोचलेलो आहोत आणि परशाबा इकडे दोऱ्या सोडतोय ज्या बांधून ठेवलेला. मगाशी आम्ही गेलो तेव्हा इकडे पूर्ण पाणी भरलेलं होतं आणि होडी पण पाण्यामध्ये होते, पण आता पूर्ण आटलेलं आहे पाणी. आणि आता या पाण्यातून आता होडी आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. तर होडी इथे सरकवतोय. तर आता हे दोघं भाऊ ही होडी पुढे घेऊन जाणार आहेत आणि पिवड्यांचा पण वापर इथे केला जात आहे, कारण पाणी आहे ते जरा खूपच इथे जवळ कमी आहे त्यामुळे. बरं वाटतं बघायला हे सगळं. आणि फायनली होडी मोठ्या पाण्यामध्ये आलेली आहे. नाही तरी पण थोडं थांब. फायनली थांब अजून थोडी घ्यावी लागेल पुढे. तर हे कांदळवन आहे. आता 7 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही तिघजण या कांदळवनात आहोत मासेमारी करायला आलेलो. आणि हे दोन्ही दादा होडी सेट करतायत आपली. हा सिग्नल वगैरे लावला आहे आणि मला पण ते थोडे इन्स्ट्रक्शन देणार आहेत, कारण त्याच्यामध्ये मी पण काहीतरी करणार आहे. जाळं सोडायचं काम आहे. तर बघूया ते मला कसं जमेल. आणि आता आम्ही ही होडी घेऊन या नदीमध्ये जाणार आहोत पुढे. तर मी आलो आहे बऱ्याच दिवसाने खाजनामध्ये आणि आज होडीवरून आम्ही मासेमारी करणार आहोत, त्याच्यामुळे जरा वेगळाच एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी पण. ऑल सेट झालेलं आहे असं मला वाटतंय आणि मी पण आता होडीमध्ये बसायला चाललोय. प्रशांत दादा ते थोडी माहिती देणार आहेत की आपण आता काय काय करणार आहोत ते. आपण आता राखण सोडायची आहे. तिला पाणी लागलं ती सोडायची आणि 10-15 मिनटं थांबायचं. 10-15 मिनटं नाही तर अर्धा तास थांबायला लागतं. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ती राखण मोकळायची. मोकळल्यानंतर ते काही मासे मिळतील थोडेफार ते घेऊन जायचे. अरे पप्पू दादा तू काय करतोयस? मेंढा सोडवता. अच्छा, आणि याचा काय करणार आहे पुढे? मेंढा अडकतात ना, त्याच्यामुळे कसं ते आधी ती
एकमेकात अडकती म्हणजे सोडून ठेवायला लागते नाही म्हणजे टाकत्या वेळी ती आपल्याला अडचण होऊ नये म्हणून. तर प्रशांत दादा इथे सिग्नल लावतोय. तर हा सिग्नल यासाठी असतो की तुम्ही दूरवर जरी असाल तरी तुम्ही दिसले जाईल. आणि आता आम्ही होडी सोडत आहोत आणि याचं जे वल्ला आहे ते आता माझ्या हातात दिलेलं आहे. इकडे दादा बसलाय नेहमीप्रमाणे काहीतरी खातोय. हा ही सोडू वरचो म्हणजे खायचो शो इथेच ठेवून देऊ ना. या साला टाकतो. ओके. आणि आता सुरुवात झालेली आहे आमच्या प्रवासाला. खाली डबल रशी बांधून आधी थांब खाली तरी जाऊन तिथे कुठं काय रे तू होय तो बघ नाही कधी हा होत नाही रे. इथं आली तर खाली तरी येत ना गाडी इकडे कधीच आणि ते बांधून हे एकदम खाली मुदत बांध. तू बांध काय तुझ्याकडेच रशी आहे बघ. तुझ्याकडेच रशी आहे. अरे ह्याची अभिच्या पायी आहे ही नाही रे मोठी रशी आहे बघ. चाल सोडली खरी मोठी रशी आहे. मोठी रशी आहे बघ ती ह्याची. तर आता हे जे जाळं आहे ते पूर्ण नदीला आम्ही लावणार आहोत आणि त्याचं एक टोक आता या बाजूला बांधायचं आहे. हाय हाय भरपूर आहे. मजबूत बांध. सुटील अशी बांध म्हणजे कसं हे बघ माझ्या हातात आहे. खाली गेले की काय ती. तर मला आता हे जे आहे बाहेर घेऊ लागणार याला भँड बोलतात. तर ते भँड एक एक करून सोडवत नाहीचे. झाला कशात बाहेर घे तू तिकडे घेऊ का थांब मी घेतो ना. तर असं आम्ही जाळं इकडे सोडत चाललेलो आहोत. परशाबाई इकडे आणि पप्पू दादा पण इकडे आहे. तो घळवतोय आणि आता आम्ही मध्ये पोचलेलो आहोत नदीच्या. थांबाय तर असे आम्ही जाळं एका बाजूला सोडून पूर्ण नदीला जाळं असं लावणार आहोत. तर आम्ही जाळं तर अर्धापर्यंत लावलं आहे बट ते कडेला पडलंय असं पप्पू दादा बोलतोय. थांब मी ह्याने मारतो. तर फायनली ते अडकेला तिथे आता ते गेलंय. आता पाण्यामध्ये आम्ही कुठे आलो ते माहिती नाहीये पण आता एवढ्याच गोष्टी फक्त दिसत आहेत. आणि हे जाळं जे आता वाहणीवरती चाललं आहे इकडे
हात आहे रे नागराची कशी काय ती त्याच्यात जात नाही पडली. नागराची कशी काय और जहाज़ों के लुटेरे यहाँ पे। कुछ तो लफड़ा हुआ है। मला तर कळत नाही आहे की आम्ही कुठल्या साईडने स्टार्ट केली होती. काय झालं असे टाकी बोलले असता तेच त्याच्यामुळे ते ती बरोबर होती त्यावेळेला पाठी बोलली असते वडीच राहिली ते जाळं कुठेतरी अडकलं आहे आमचं आणि ते सोडवायचा आता प्रयत्न चालू आहेत. आता आम्ही आमचा टॉर्च पण बंद केला आहे आणि हा रेड सिग्नल चालू करून ठेवलेला आहे. एक मासा आहे ते अडकला आहे. उडीद टाक. काय कोकणीचं म्हणजे काय असतं? कोकरी मासा त्याचं काय खात नाही का? नाही कोकरी मासा चांगला आहे खायला चांगला आहे एकदम अच्छा. हा एक अजून एक मासा आहे इथे. त्याला म्हटलं ना मग. काढेल तो काढेल बघा. त्याच्या बदली त्यांचाच मुलगा अभिषेक नांदेडकर भाऊ आमचा आज होडीवर आला आहे आजच मुंबईवरून आला लाखो हे आलं करप आलाय त्याच्याकडे. फायनली आम्ही आता निघत आहोत. तर आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही अजूनही खाडीवरती मासेमारी करतोय. तर आता आम्ही सगळं आता गुंडाळलेलं आहे आमचं जाळं वगैरे आणि आता मी निघत आहोत.